नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे फ्रेंड्स आहेत जवळचे कोणी गरजेचे आहेत त्यांनाही शेअर करायला विसरायचं नाही आहे। आता GNM थर्ड इयरची जी एक्झाम आहे ती आता जवळ आलेली आहे। 9 तारखेपासून एक्झाम स्टार्ट होते, तर काही दिवस उरलेत, अभ्यासाला लागा। व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर 5 मार्काचा हा प्रश्न विचारला जातो। मला जेवढं माहिती आहे ती मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, तर आपण बघूया। प्रश्न आहे रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरमधला मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन। तर बघूया आपण कुठले आहेत। तर प्रश्न विचारणे व माहिती संकलन किंवा मुलाखत। तर मेथड्स कुठले आहेत? तर प्रश्न विचारणे व माहिती संकलन किंवा मुलाखत। ते याच्यामध्ये डेटा संकलन म्हणजे मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन, कुठल्या पद्धतीने आपण डेटा कलेक्शन करू शकतो। तर प्रश्न विचारले व माहिती संकलन, मुलाखत, तर याच्यामध्ये काय कुठल्या गोष्टी येतात? तर प्रश्नावली, त्याच्यानंतर मुलाखत, अनुसूची आणि संरचित अरचित। प्रश्न कोणत्या पद्धतीने प्रश्नावली करू शकतो, मुलाखत, अनुसूची करू शकतो, संरचित अरचित। त्याच्यानंतर दुसरं आहे निरीक्षण। निरीक्षणामध्ये काय होतं म्हणजे आपण बोलू शकतो डायरेक्ट ऑब्झर्वेशन। निरीक्षण म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेशन। मानांकन श्रेणीद्वारे, निरीक्षण सूची, व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे, क्लोज सर्किट, TV, दृकश्राव्य साधने। कोणत्या कोणत्या प्रकारे? मानांकन श्रेणी, निरीक्षण सूची, व्हिडिओ रेकॉर्डिंग, क्लोज सर्किट TV आणि दृकश्राव्य साधने। त्याच्यानंतर आहेत मोजमाप। तर मोजमापामध्ये काय होतं म्हणजे मेजरमेंट। तर याच्यामध्ये शरीर विज्ञान, उदाहरणार्थ आपण बघायला गेलो तर शरीर विज्ञान विशिष्ट प्रक्रियेमार्फत मोजमाप करता येते। शरीर विज्ञानामध्ये काय विशिष्ट प्रक्रियेमार्फत मोजमाप करता येतं। उदाहरणार्थ शारीरिक मोजमाप यंत्र। शारीरिक मोजमाप यंत्रामध्ये थर्मामीटर येतो, जो आपण आपला टेम्परेचर बघण्यासाठी वापर केला जातो। BP ऑपरेटर, BP जे आहेत ब्लड प्रेशर, रक्तदाब बघण्यासाठी। रासायनिक हिमोग्लोबिन ग्लुकोमीटर किंवा सूक्ष्मजंतू चाचणी करण्यासाठी। रासायनिक सूक्ष्मजंतू चाचणी करण्यासाठी म्हणजे हिमोग्लोबिन ग्लुकोमीटर, ठीक आहे। त्याच्यानंतर सूक्ष्मजंतू चाचणी करण्यासाठी वापरला जाणारा, बॅक्टेरियल टेस्ट करण्यासाठी। आता त्याच्यानंतर मानसिक पैलूचे मोजमाप। मानसिक पैलूचे मोजमाप म्हणजे काय? तर पर्सनॅलिटी टेस्ट, व्यक्तिमत्वाची चाचणी म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट, बुद्धिमत्ता चाचणी। मानसिक पैलूंचे मोजमापाद्वारे सुद्धा करता येतं, म्हणजे मेथड आहे ते। त्याच्यानंतर सामाजिक पैलूंचे मोजमाप म्हणजे काय? सामाजिक आर्थिक स्केल, सोशल इकॉनॉमिक स्केल हे आहे। तर या आहेत डेटा। आता ह्याच्यामध्ये सुद्धा अजून बरेच आहेत, तुम्हाला माहीत असेल ते ॲड करू शकता तुम्ही। मला जे माहीत आहे ते मी सांगितलेले आहे। त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी असे प्रकार येतात। तर आता आपण प्रश्न विचारणे व माहिती संकलनमध्ये बघितलं प्रश्नावली, मुलाखत, अनुसूची, संरचित अरचित। त्याच्यानंतर निरीक्षण ऑब्झर्वेशन म्हणू शकतो। निरीक्षणामध्ये मानांकन श्रेणी, निरीक्षण सूची, व्हिडिओ रेकॉर्डिंग, क्लोज सर्किट TV आणि दृकश्राव्य साधने, मेथड्स डेटा कलेक्शनचे। त्याच्यानंतर मोजमापमध्ये शरीर विज्ञान जे आहे विशिष्ट प्रक्रियेमार्फत मोजमाप करता येते, म्हणजे शारीरिक मोजमाप। उदाहरणार्थ थर्मामीटर, आपण माहिती आहे तुम्हाला ते। BP ऑपरेटर जे रक्तदाब म्हणजे चेक करण्यासाठी वापरलं जातं। ब्लड शुगर करण्यासाठी ब्लड शुगर मशीनची ग्लुकोमीटर येतं, माहीत असेल तुम्हाला। ग्लुकोमीटर असतो ज्याच्यामध्ये स्ट्रीप टाकून ते आपल्याला ब्लड थोडंसं घ्यायचं असतं, एकदम थोडंसं ब्लड त्या स्ट्रीपला टच झाल्यावरती आपली शुगरची लेवल त्याच्यामध्ये कळून येते। सगळ्यांना ते माहीत असेल ते करा। आणि सूक्ष्मजंतू चाचणी आणि मानसिक पैलूचे मोजमाप कशाद्वारे केले जाते? पर्सनॅलिटी टेस्ट, इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी। आणि सामाजिक पैलूंचे मोजमाप म्हणजे काय आहे? तर सामाजिक आर्थिक स्केल, सोशल इकॉनॉमिक स्केल। अशा प्रकारे ह्या आहे डेटा मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन। तर अशा प्रकारे हा आपला आजचा जो आहे तो व्हिडिओ होता। आपण लवकरच भेटणार, कारण आता एक्झाम जवळ आली आहे, तर तुम्हाला मनापासून अभ्यास करायचा आहे, थोडंसं फोकस करायचं आहे। 3 दिवसाची एक्झाम आहे, आपल्या वर्षभराचे परिश्रम असतात त्याच्यामध्ये, तर ते तुम्ही करा, स्टडी करा।
तशी अजून संपतच आली वेळ, कारण एक 5-6 दिवसानंतर, जवळजवळ 7 दिवसानंतर तुमची एक्झाम असेल. उद्या 1 तारीख आहे, 9 तारखेला पहिला पेपर आहे. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.